तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हे का सुचलं नाही की बाबा शहरामध्ये ही परिस्थिती आता 3-4 वर्ष झालं आपले रस्ते तर खराब आहेत, लक्षात घ्या. आणि बुहेरी गटार योजना मंजूर होऊन मी जवळजवळ 4.5-5 वर्ष झाली. 5 वर्षापूर्वी बुहेरी गटार योजना मंजूर झाली, त्याचे पैसे आलेले 350 कोटी रुपये मंजूर झाले, त्यांच्याच काळात झाले, कैलास पाटलांच्या काळात. आणि त्याचं खोदकाम किंवा मधली जे पाईपलाईन टाकली गेली ती गेल्या वर्षी टाकली गेली 1 वर्षापूर्वी समजा त्या कामाची. ती कशामुळे उशीर झाला काय झाला त्या संदर्भात मी काही बोलत नाही. आणि आता गावामध्ये तर होर्डिंग असे लागले की भावी अनेक प्रभावी आहे. आता भावी असतील, अनेक असतील किंवा समोर 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षांमध्ये मागणी वेगवेगळ्याचे असतील, पण प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ आमदाराला समजला की नाही मला माहीत नाही. प्रभावी म्हणजे काय की 5 वर्षामध्ये जी काही कामं तुम्ही केलीत, काय काय कामं केली त्या संदर्भात तुम्ही ठोस एखादं काम आम्हाला असं दाखवून द्यावं की मी हे काम केलं. माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहता त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे किंवा मला काय काम करायचे या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, परंतु आमदारांना ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं. त्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या 128 खेडे आणि 2 शहर आहेत, 2 नगरपालिका आहेत एकूण. नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतले किंवा काय काम केले ते सांगावं. आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्याला तुम्ही शहरात राहणार आहेत बऱ्यापैकी कुठल्याच शहरात रस्त्यानं आपले 2 जर रस्ते सोडले, एक DIC रोड बायपास रोड जर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला तर एकही रस्ता येत नाही. आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली, आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यानं त्याच्यावर ढकलायचं, नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं, अध्यक्षानं त्या CO वर ढकलायचं. आता 2 वर्ष झालं तुम्हाला लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाही. नगरपालिकेमध्ये किंवा नगर CO आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये एकही बैठक घेतलेली नाही. आज 1.5 वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरात. 1.5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं, जिल्हाधिकारी तुम्ही बोलले आणि पथदिवेची किंवा त्या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा. अशा पद्धतीचा काही तुम्ही निर्णय घेतलाय का किंवा बोलले का? मला आता एवढंच म्हणते की मी शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता. शिवसेना खरी कुठली कुठली ही ठरवायचे अधिकार जनतेला आहे, लक्षात घ्या. आणि बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे, बाळासाहेब विचारची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मातोश्रीहून चालणारी जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे शिवसेना आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराब पाईप कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवेल. त्या जनते संदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही. जनतेला कळेल की बाबा खरंच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना तुमच्या बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली कोणती शिवसेना आहे आणि हिंदूच्या आधारित कुठली आहे, युती कुणावर तुम्ही करताय. तुम्ही कसं काय म्हणताय की मी शिवसेना खरी सेना, बाळासाहेबांचे विचार काय होते, या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे. परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये 128 गावामध्ये मी काय म्हणतोय, ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमच्या दोन्ही कळंब तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे. लक्षात घ्या, लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहित होणार किंवा गावातल्या अडचणी तुम्हाला कळेल. 128 खेड्यामध्ये काय अडचणी आहेत या तुम्हाला माहित आहेत का? शहरामधल्या काय अडचणी तुम्हाला माहित आहेत का? तुम्ही आजपर्यंत त्याचा अभ्यास केला का? नेमकं 4 वर्ष 4.5 वर्ष करत काय होता हेही महत्वाचं लक्षात. 4.5 वर्षामध्ये तुम्ही एकदाही जिल्हाधिकाऱ्याला 1.5 वर्ष झाला आज रस्त्याची दुरावस्था शहराची एकदाही तुम्ही बैठक घेतली नाही. 3 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये तुम्ही उल्लेख केलाय की शहरामधले रस्ते, पथदिवे आणि पाणी पुरवठा या संदर्भात तात्काळ तुम्ही उपाययोजना करायची. आता आचारसंहिता आली 1.5 महिन्यावर. आचारसंहितेमध्ये काम होतंय नाही होतंय विषय नाही, परंतु IT च्या विभागामधून
IT विभाग जर तुम्ही ठेवला असता आमदारांनी आणि जर प्लॅन केलं तर प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचा एक IT विभाग असतो. तसं आमदाराचं कार्यालय IT विभाग एक वेगळा ठेवायला पाहिजे होता आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरायला पाहिजे होतं. मी फक्त 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यामध्ये मी जवळजवळ ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावातला मी आढावा घेतला. प्रत्येक गावात जर तुम्हाला निवडून यायचं असेल किंवा आमदार म्हणून जर काम करायचं असेल तर याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्याकडे जी खेडे आहेत, आपल्या मतदारसंघात त्या खेड्याची काय दुरावस्था आहे, खेड्यामध्ये काय अडचणी आहे किंवा शहरामध्ये आज नगरपालिकेसंदर्भात बोलतो तर ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही पानन रस्त्याचं मजबूतीकरण झालेलं आहे. 4 हेड आहेत, लक्षात घ्या तुम्ही, 25-15, 95-5, 85-15. तर ह्या हेड खाली तुम्ही आजपर्यंत आमदार म्हणून तुम्ही मंत्रालयात काय पाठपुरावा केला ही तुम्ही जनतेसमोर आणला पाहिजे. मी आज गेल्या 5 वर्षामध्ये एवढे कामं ग्रामीण भागामधली जी ग्रामीण भागामधली काम आहे तीर्थक्षेत्र पर्यटन विकास असेल, 25-15 असेल, तर या संदर्भामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला जगवण्याचं काम तुम्ही केलं. खरी कामं काय आहेत ग्रामीण भागातली तुम्ही ही कामासंदर्भात आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. मंत्रालयात तुम्ही आज बघा, तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक आमदाराचा एक PA स्वतः मंत्रालयामध्ये काम करतो. तिथून ज्या अडचण ग्रामीण भागामध्ये जी काही काम आहेत ज्या गावामध्ये झालेली नाहीत त्या कामाच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो आणि त्या पाठपुराव्याचा आधार घेऊन तिथं जी कामं होतात मंत्रालयात, मी आमदार आहे, उगाच विरोधी पक्ष आहेत, मी विरोधी पक्षात आहे, तुम्ही 2.5 वर्ष सत्तेतही होता ना, त्या काळात सांगा तुम्ही काय कामं केली. पण या 2.5 वर्षामध्ये तर आता तुम्हाला माहिती तो सांगतो, मला मिळालेली माहिती अशी आहे की ज्यावेळेस हे खूप खोदकाम झालं पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन, तर त्या खोदकामानंतर त्याचा पॅचअप करायला नगरपालिकेकडे 18 कोटी रुपयाचा निधी आहे. कोणता रस्ता पॅचअप झालाय आणि कुठल्या रस्त्यानं जेवढी नळ्या झाल्या, आता काल परवा मला वाटतं फक्त स्टेडियम पशी आणि आमच्या घराच्या पुढे ती पॅचअप झालंय. अजून शहरामध्ये कुठेही पॅचअप झालेलं नाही. मग 18 कोटी गेले कुठं? मग इथले लोकप्रतिनिधी करताय काय या संदर्भात तुम्ही माहिती कैलास पाटलांना दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि 5 वर्षामध्ये कुठली ग्रामीण भागातले तुम्ही निधी आणलाय त्या निधीच्या संदर्भात काय पाठपुरावा केला याची माहिती तुम्ही पत्रकार परिषदेत घेऊन दिली पाहिजे. कारण नुसतं मोगम बोलून चालणार नाही. 5 वर्ष काम केले, 5 वर्षात काय काम केले, कसलं ठोस काम केले या संदर्भात तुम्ही माहिती द्यावी. यासाठी खरं तर आज मी प्रेस घेतली. 3 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की पृथ्वी दूर झाले पाहिजे, पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे आणि शहरातले रस्ते व्यवस्थित झाले. या संदर्भात कुठलेही तुम्ही 5 वर्षामध्ये आजपर्यंत कुठेही बोलले तुमचा काही विषय असेल चला. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.